हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला तर नक्कीच भेटला असेल आशा करते. तर आता भंगार विकायला लागलो, काय सांगायचं. लोखंड कसं किलो आहे? बघ कसं पसवते ती या. अहो 30 रुपये आहे की. 30 रुपये किलो आहे की. लोखंड का उल्लू बनवता काय लोकांना? मग आम्हाला माहिती आहे की आम्ही नेहमीच विकतोय की. बघा माणसं, म्हाताऱ्या माणसांना किती होत? 5 रुपये द्या तर किती किलो भरलं म्हणते तर? 700 ग्राम. 5 किलोला द्या की काहीतरी तू. आता सुट्ट नाही तर राहू द्या, परत देऊ. राहिल्या सैल बाटल्या फिटल्या. लय महाग पडलं गड्या मला. अहो देऊ की. तुम्ही नेहमीच येताय की काय? पळून फिरून चाललो का आम्ही? असंच गोळा फिळा करून अजून एकदा देऊच की. आज पिठात राहा. जेवणच्या पिठात राहा. भंगारवाली सुद्धा 5 रुपये नफा काढते ती त्याच्यामध्ये. किती किलो म्हणला ती? 1 किलो तर 30 रुपयाचं 1 किलो होते. धरलं होतं. तर अर्धा 1.25 किलो भरलं म्हणते ती. तर आम्ही काय करतो माहितीये का? कुठं काय खिळा, कुठं काय असं गोळा करून ठेवायचं आणि विकायचं आणि त्याचंच काहीतरी आणून खायचं. असं आम्ही लोक आहे. आम्ही आजपर्यंत कोणापुढं भीक नाही मागितली. आणि तुम्ही सांगताय की ज्योतीला हे असं झालं आणि ज्योतीला तसं झालं. अहो जरा व्यवस्थित तोंडाला काय म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळाला, असं नसतं. कुणाच्याच जिभीला हाडच नसतंय म्हणा. पण सगळे सफेदच असते. गुरांच्या बी तसलंच असतंय आणि माणसांच्या बी तसंच असतंय. का हाय हाड कुणाच्या जिभीला? काय उगाचच काय पण बोलायचं. हां, माझं काही चुकत असेल तर तिथे मला सांगाय की. काय अजून काय की तुझ्या बापाला पुढं घाल घर बांधण्यासाठी. तर ते सगळे माझ्याच पाठीशी आहे म्हणून त्यामुळं मला काही जास्त भ्यायची गरज नाही. आणि ते काय मी त्यांच्यासाठी पण करणार आहे आणि लेकरांसाठी पण घर बांधणार आहे. असं कोणची गोष्ट नाही. आणि राहिला प्रश्न, त्यांना 5 लेकरं आहे तर 5 वाटं टाकावं त्यांनी. मेंढरांचं कसं वाटं टाकतो तसं 5 वाटं टाकावं. संडास बाथरूम का होईना याच्यात एकाचं. मग द्यायचे वाटून सगळ्याला. आणि मग तेच सवाल मी त्यांच्याशी केला आहे. आणि ते पण तेच राजे झालेत. आता 5 आहेत म्हणल्यावर त्यांना असू किंवा नसू, त्यांना सांगायचं काम करायचं. बाबा एवढी जागा तुझ्या वाटणीला आली, तेवढी जागा तुझ्या वाटणीला आली आणि मला संडास बाथरूम का होईना त्याच्यातच शेड मारीन मी. काय उगाच काय पण बोलायचं. आजपर्यंत कोणची चुकीत गवली नाही. बरं तुम्हाला आता चुकी दिसल्या माझ्या. चुक्या असल्या तर बोलत जावं भाऊ बहिणीनं. काय गलत केलं असलं तर बोलत जावा. माझं कसं आहे, रोजचंच रुटीन टायर असतोय. रोजचंच मी काय करत असते, माझी मला सरत नाही टेन्शन. आम्ही जेवण 1 टाइम जेवतो, संध्याकाळी 1 टाइम, 2 टाइम आम्ही स्वयंपाक करतो. आणि तुम्ही म्हणता आता लोक काय 10 टाइम करतात. आणि 10 टाइम तर बाहेरकीचं खात्यात ना, बाहेरचंही. आम्हाला तसं बाहेरचं खायचं म्हणलं तर आम्ही 10 दिवसातनं एकदा आणतो. मग हौसने खातो आम्ही. कधी असतंय का आमची इथं मटण असतंय का? दिसलंय का तुम्हाला? कुठं वर्षातनं आल्यावर एकदा मटण आणायचं आणि त्यालाच 2 दिवस 3 दिवस खायचं. आणि तुम्ही सांगता हे. आणि कसं असतं, ज्यांनी ती मदत केली त्याच्यासाठीच वापर केला पाहिजे का आपल्या खायासाठी दिलेला नाही. आता अन्वीला पण खाऊसाठी किती जणांनी मदत केली, पैसे पण दिले. आणला का तिला मी खायला? फक्त तिच्यासाठी 2 टॉप आणले मी. उगाचच काय पण बोलत जाऊ नका. जे चांगले आहेत त्यांना तर चुकीचं वाटत नाही. तुम्हालाच बरं चुकीचं वाटतं. ज्यांना कोणाला माहीत नसेल तर मागच्या हेड्यावर जाऊन बघा तुम्ही. पहिल्यापासून मी कसे टाकत आले. तर चला बाय.